नमस्कार, मी छायाच कुक टाईम चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत गावाकडची कुळथाची पिठी म्हणजेच हुलग्याची पिठी. कुळीथ म्हणजेच हुलगे, काही ठिकाणी याला हुलगे देखील बोलतात. कुळथाचे बरेच व्हेरिएशन्स करता येतात. कुळथाची व हुलग्याची उसळ, आमटी व सूप करतात. कुळीथ हा उष्ण असल्याने शरीरातील उष्णता वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि वातदोष कमी करण्यास मदत करतं. ही पिठी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खास करून केली जाते. तुम्ही कुळथापासून म्हणजेच हुलग्यापासून कोणते आणखी वेगळे पदार्थ करता ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. ह्या कुळथाचे आरोग्यदायी फायदे मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहेत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तर आज आपण कुळथाची पिठी करतोय, तर त्यासाठी हे अख्खे कुळीथ किंवा हुलगे घेतलेत. अशा प्रकारे दिसतात. हे बघा, हे आहेत कुळीथ वा हुलगे. हे तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळतील. दिसायला आकाराने मसूरसारखेच, परंतु रंग तांबूस असतो. जर आपल्याकडे रेडीमेड पीठ अवेलेबल नसेल तर कुळीथ आपल्याला प्रथम कढईत भाजून घ्यायचे आहेत. तर हे कुळीथ मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घेऊयात. भाजल्यामुळे कुळीथ कुरकुरीत होतात, त्यामुळे आपण मिक्सरमध्ये सुद्धा दळू शकतो. 3 ते 4 मिनिटांनी भाजून झाल्यावर पंख्याखाली ठेवून थंड करून घेऊयात. कुळीथ पूर्ण थंड झाल्यावर आपण ह्याला मिक्सरमधून बारीक पीठ तयार करून घेऊयात. हे पहा, असं बारीक पीठ तयार करून घेतलं. बाऊलमध्ये अर्धी वाटी म्हणजेच 4 चमचे कुळथाचं दळलेलं पीठ घेऊया. आता हे पीठ तुम्हाला एका वेळेस पाहिजे तेवढं घ्या. बाकीचं कोरडं पीठ हवाबंद डब्यात ठेवा, 1 महिना सहज टिकतं. आता या पिठामध्ये टाकूया पाव चमचा हळद. हळद छान मिक्स करून घेऊया. आता यात घालूया 2 वाट्या पाणी. विस्कर किंवा चमच्याने पीठ छान एकजीव करून घेऊया, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आणि समजा तुम्ही फोडणीत पाणी ओतून वरून पीठ पेरलं तर खूप जास्त गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्या, म्हणजे अजिबात गुठळ्या होणार नाहीत. आता तुम्ही पाहू शकता, पीठ छान प्लेन झालं आहे, एकही गुठळी शिल्लक नाही आहे. आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये घेतलं 2 चमचे खोबऱ्याचं तेल. मी इथे वापरलेलं आहे खोबऱ्याचं तेल. व्हेरी इम्पॉर्टंट टिप की कुळथाची पिठी बनवताना तुम्ही खोबरेल तेलच वापरा. स्वाद आणि सुगंध छान येतो. नक्की ट्राय करून बघा. तेल चांगलं तापलंय, यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की 2 मिरच्यांचे बारीक तुकडे करून घालूया. तुम्हाला जास्त तिखट आवडत असल्यास मिरच्या थोड्या जास्त घेऊ शकता. त्यानंतर घालूया 7 ते 8 लसूण पाकळ्या. मी थोडासा ठेचून घेतला आहे. कढीपत्ता, त्यानंतर 1 छोटा कांदा बारीक चिरून घालायचा. पाव चमचा हिंग. मंद आचेवर फोडणी परतवून घ्यायची. मिनिटभर फोडणी परतली. मिश्रण फोडणीत टाकण्या अगोदर मिश्रण ढवळून घ्यायचं, कारण पीठ तळाला चिटकून बसतं. आता गॅस मोठा करायचा, म्हणजे मस्त चर्र आवाज येतो. पुन्हा मी भांड्यात 1 वाटी पाणी घातलं. आता पिठी तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करा. कुळथाच्या पिठाचं वैशिष्ट्य म्हणजे घेताना तुम्ही कमीच घ्या, कारण जसं पिठी शिजत जाते तसं ते फुगतं आणि वाढतं. त्यामुळे पाणी ॲड करावं लागतं, कारण खूप घट्ट होते. आता हे सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे तळाला करपणार नाही. आणि आपण पीठ सुरुवातीला पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे बघा, गुठळ्या तयार झालेल्या नाहीत. परंतु जर का तुमच्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. झारा घ्यायचा, त्यावर असं पीठ टाकायचं
गुठळ्या झाऱ्यावर राहतात त्याला असं चमच्याने प्रेस करायचं. अशा पद्धतीने कुठलंही पिठलं करताना गुठळ्या मोडू शकता. विशेष करून बेसनाचं पिठलं तयार करताना अशा गुठळ्या तयार होतात, परंतु आपण पाण्यामध्ये पीठ अगोदर मिक्स करून घेतल्यामुळे गुठळ्या तयार झाल्या नाहीत. ट्रिक कशी वाटली ते लाईक करून कमेंटमध्ये जरूर कळवा. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा. पिठी शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी झटपट होते. 5 मिनिटातच मस्त रटरट पिठी शिजते. आता पिठी तयार आहे हे कसं ओळखणार? तर याला बघा, अशी वरून चकाकी आली की समजायची आपली पिठी तयार आहे. वरून ओलं खोबरं घाला म्हणजे पिठीचा स्वाद अजूनच वाढतो. ऑप्शनल आहे, खोबरं छान एकजीव करून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स केलं. एक कोकम घाला, कोकमामुळे टेस्ट अजूनच वाढते. आपली मस्त झणझणीत तयार आहे कुळथाची पिठी किंवा हुलग्याची पिठी. गरम गरम सर्व करा. ही शिजवलेली पिठी फ्रीजमध्ये 2 दिवस आरामात टिकते. गरम करताना थोडंसं पाणी घालून फक्त गरम करा. ही कुळथाची पिठी तुम्ही भाकरी, चपाती किंवा गरम गरम भातासोबत खा. खूप स्वादिष्ट लागते. बाजूला लिंबूचं लोणचं घ्या. नॉनव्हेजवाल्यांनी फिश फ्राय घ्या किंवा भाजलेला सुका बांगडा, आणखी मजा वाढते. किंवा पिठी थोडी पातळसर करून सूपसारखी प्या. हे बर्फपेट व हलकं जेवण तयार होईल. तर ही कुळथाची पिठी खूप पौष्टिक आहे, नक्कीच बनवा. परंतु बनवण्याअगोदर या कुळथाचे आरोग्यदायी फायदे तुम्ही नक्कीच जाणून घ्या. कुळथामध्ये फायबर्स भरपूर असतात, त्यामुळे पचनशक्ती सुधारते. संधिवात, गुडघेदुखी असणाऱ्यांना तर याचा खूपच फायदा होतो. शरीरातील उष्णता वाढवतं, म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यास मदत होते. शरीराची हाडं मजबूत होतात. यामधील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहींची साखर नियंत्रणात राहते. तर अशी ही बहुगुणी कुळथाची किंवा हुलग्याची पिठी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली, माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.